नमस्कार, आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू। खूप सारे फायबर, कॅल्शियम आणि प्रोटीन असलेले हे तिळाचे लाडू बिना पाकाचे बनवायचे आहेत। अगदी मोजक्या साहित्यात आणि झटपट तयार होतात। शिवाय हे लाडू तोंडात टाकताच विरघळतात, म्हणजे दात नसलेले लोक सुद्धा अगदी व्यवस्थित खाऊ शकतील। तर चला आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया। आणि त्याच्याकरता आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस। तर गॅस अगदी मीडियम ठेवायचा। कढई अगोदर आपण इथे छान असं हा पॅन गरम करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये खोबऱ्याचा किस अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, म्हणजे अगदी खोबऱ्याला चांगला सोनेरी रंग येईल तोपर्यंत खोबरा आपण भाजून घ्यायचा आहे। तर अर्धी वाटी आपण खोबऱ्याचा किस घेतला आहे। त्याच्याकरता 1 वाटी आपल्याला पांढरे तीळ, बिना पॉलिशचे तीळ वापरायचे आहेत। बिना पॉलिशचे तीळ असतात त्याच्यामध्ये फायबर खूप असतं, त्याच्यामुळे अनपॉलिश तीळ आपण इथे घेतलेले आहेत। तर तिळाला पण आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। अर्धी वाटी सुकं खोबरं आणि 1 वाटी पांढरे तीळ घेतले आहेत। आता तीळ असे चटचट उडू लागले की आपण त्याला काढून घ्यायचं आहे। आणि शेंगदाणे माझ्याकडे अगोदरच भाजलेले होते, त्याच्यामुळे मी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे सालं काढून घेतले आहेत। आता तीळ आणि खोबरं व्यवस्थित थंड होत आहे तोपर्यंत आपण इथे शेंगदाण्याची भरड करून घ्यायची आहे। प्रत्येक जिन्नस आहे ते अगदी रवाळ असं आपल्याला बारीक करायचं आहे, अगदी त्याचं पीठ न बनवता असं रवाळ बारीक करायचं आहे। आता शेंगदाणे काढून घेऊया आणि नंतर खोबरं आणि तीळ आपल्याला बारीक करायचं आहे। सुरुवातीला खोबरं बारीक करायचं आहे आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये तीळ बारीक करायचे आहेत। आता सर्व मिळून मिश्रण आपलं 2 वाट्या झालेलं आहे। तर 2 वाट्यासाठी आपण 1 वाटी गूळ घ्यायचा आहे। गूळ जर तुम्ही किसून घेतला तर तुम्ही हाताने व्यवस्थित ह्याला मिक्स करू शकता। गूळ थोडासा मोठा असेल तर त्याला थोडंसं आपण मिक्सरवर बारीक करून घेऊ शकतो। आता मिश्रण आपण सर्व एका ताटामध्ये काढून घेतलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला आता 1 वाटी कोणताही गूळ घ्या, चिक्कीचा, साधा गूळ, कोणताही सेंद्रिय गूळ घ्या, कोणताही गूळ ह्याच्यासाठी चालतो। आणि नेहमीच्या तिळाच्या लाडूपेक्षा ह्या लाडूची साईज थोडीशी मोठी धरायची। आपण आता हे मिश्रण थोडंसं मिक्सरमध्ये टाकून एकसारखं करून घ्यायचं आहे, म्हणजे लाडू आपला पटकन वळला जाईल। आणि लाडू जर तुम्हाला वळत नसेल, म्हणजे थोडंसं मिश्रण जर कोरडं वाटत असेल तर ह्याच्यामध्ये 2-3 चमचे तुम्ही ह्याच्यामध्ये तूप गरम करून ओतायचं आहे, म्हणजे लाडूला थोडंसं बाइंडिंग छान येईल। आता आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये विलायची पावडर घाला, नाही घातली तरी चालेल। तिळाचा खमंगपणा खूप असतो, त्याच्यामुळे विलायची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये वापरायचे आहे। मिश्रण आता सर्व एकसारखं करून घेऊया आणि ह्याचे आपण एक एक पिस्ता लावून छान असे लाडू वळायचे आहेत। आणि बघू शकता अशा पद्धतीने आपण इथे लाडू वळून घेऊया। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। आवडल्यास व्हिडिओला एक लाईक, शेअर, कमेंट करा। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।